हॅलो स्टुडंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं 60 डेज रिव्हिजन प्लॅन कसा असावा, राहिलेले ज्या दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं रिव्हिजन करू शकतो आणि त्याच्यात आपलं जे प्रिपरेशन आहे कसं एक चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो, त्याचा एक आपण प्लॅन घेऊन आलेलो आहेत आणि त्याच्या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये पहिलाच मुद्दा क्लिअर करावासा वाटतो की हा जो प्लॅन आहे तो ज्यांनी अभ्यास केलेला आहे आत्तापर्यंत त्यांच्यासाठी बेस्ट लागू होईल आणि त्या अनुषंगाने रिव्हिजन प्लॅन आहे हा आणि त्याच्यातून बेस्ट आउटपुट आपल्याला कसा आणता येईल त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मी निहाल कोरे, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी 2022चा UPSC टॉपर आहे. 2018 पासून मी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाच्या संदर्भात गाईड करत आलेलो आहे. लाईफ कोच म्हणून मी काम करतो, त्याचबरोबर NLP कोच जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या फील्डमध्ये मी काम करतो. माइंड कोच म्हणून काम करतो, म्हणजे तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बिहेवियरल चेंजेस आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला विशेषतः सुरुवातीपासून अभिरुची राहिलेली आहे. त्यामुळे मी या NLP लाईफ कोच या क्षेत्रात काम करतो. त्याचबरोबर मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. तर चला आजच्या आपण लेक्चरला सुरुवात करूया. 60 डेज प्लॅन. ठीक आहे. अंतिम 60 दिवस हे खूप महत्त्वाचे आहे. बॅटल फील्डवर अंतिम पाडाव जो आहे, अंतिम टप्पा जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि विशेषतः कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लास्ट डेज असतात, म्हणजे शेवटचे काही दिवस असतात ते खूप महत्त्वाचे ठरतात. आता ऑलमोस्ट तुम्ही आत्तापर्यंत कशी तयारी केलेली आहे तो खूप मॅटर करतं, पण लास्ट डेजला तुम्ही स्वतःला कसे ठेवता, स्वतःला कसे तुम्ही बूस्ट करत असता, स्वतःचं प्रिपरेशन एका एजवर कसं घेऊन जात असता, त्याच्यावर डिपेंड ठरतं की तुम्हाला यश मिळणार की नाही. तर त्या अनुषंगानं तो प्लॅन कसा असावा एक आणि या पद्धतीने तुम्ही स्वतः मॉडिफाय करा. मी म्हणत नाही की हाच प्लॅन तुम्हाला बेस्ट राहील, बट आपण एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे की आपल्याला कशा पद्धतीनं लास्ट 60 डेज आपण चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मॉडिफाय करा, तुमच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये जे काही आवश्यक असतील ते बदल करा. बट एक साधारण स्ट्रक्चर आपण चर्चा करूया. ठीक आहे. ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय असेल हे बघा, मी आधीच क्लिअर केलं की हा रिव्हिजनचा विषय आहे. रिव्हिजन करायचे आपल्याला. आधी तुमचा अभ्यास झाला आहे, आधी तुम्ही चांगली तयारी केलेली आहे, वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष जे काय असेल ते. तर त्यामध्ये आता मग शेवटच्या दिवसामध्ये कसं आपण रिव्हिजन करू जेणेकरून आपला रिझल्ट येईल. ठीक आहे. हा रिव्हिजन असेल. त्याच्यानंतर टेस्ट आणि प्लस ॲनालिसिस. इथं प्रॉब्लेम काय आहे आपण पुढे चर्चा करूयात. विद्यार्थी काय करतात की फक्त टेस्ट सॉल्व्ह करत जातात, टेस्टवर टेस्ट, पण ॲनालिसिस नाही करत. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. टेस्ट सॉल्व्हिंग नंतरचा जो पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यातून तुम्हाला कळत जातं. पुढे आपण टेस्टमध्ये डिस्कस करू. पण विद्यार्थी काय करतात, फक्त टेस्ट देऊन येतात आणि किती स्कोर आला त्याच्यावर ते ॲनालिसिस करतात. तसं नाही आहे. टेस्टमधल्या बाकीच्या गोष्टींचं ॲनालिसिसचं काय, ते कसं करायचं त्याच्यावर आपण चर्चा करूया. ठीक आहे. आणि टेस्ट, हाऊ टू अनालाइज टेस्ट म्हणून आपण त्याचं एक छोटं सेशन पण घेऊया. फायनल रिव्हिजन कसं करायचं. आता रिव्हिजनमध्ये पण 2-3 टप्प्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रिव्हिजन करायचे. ठीक आहे. म्हणजे स्लॉट्स आपण डिसाईड करूयात, म्हणजे फर्स्ट रिव्हिजन, सेकंड, अशा पद्धतीने आपण करू शकतो. जेणेकरून काय होतं की तुम्ही पॉलिशिंग म्हणतात ना, एखाद्या गोष्टीला खूप पॉलिश करणं आणि मग ते चकाकतं आणि अशा पद्धतीने ते आपण आपलं जे प्रिपरेशन आहे ते चमकवायचं आहे. ठीक आहे. कशाच्या रूपानं, रिझल्टच्या रूपानं चमकवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आत्ताचे जे राहिलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये अजिबात गोंधळ नाही, कुठलीही ओव्हर थिंकिंग करायचं नाही, कुठलंही पॅनिक होऊन जायचं नाही. स्टे काम, व्यवस्थित आपण शांतपणे, स्लोली अँड स्टडीली हा आपलं जे काय ते आपलं यशाचं शिखर गाठायचं आहे. एवढं डोक्यामध्ये विजन क्लिअर आहे की ही प्रिलिम मला क्लिअर करायची आहे. त्या अनुषंगानं स्वतःला एफर्ट्स स्वतः पण रोजचे एफर्ट्स, रोजचा दिवस. मी मागे बऱ्याच लेक्चरमध्ये बोललो, रोजचा दिवस डिसाईड करेल, रोजचा दिवस तुमचा डिसाईड करेल की तुम्ही काय करणार आहात. ठीक आहे. बघूयात आपण डे 1 to 20, साधारण पहिल्या 20 दिवसांमध्ये तुम्ही काय करायचं आहे की तुमचा आधीचा फुल सिलेबस रिवाईज करा. फुल म्हणजे अगदी पूर्ण असं काटेकोर तुम्ही असं डोक्यात अरे आता कसं नाही होतं पॉसिबल, तुम्ही त्याला शॉर्टेड. मी काय सांगतो, तुमचं रिडिंग झालेलं आहे ऑलरेडी, फक्त ते रिवाईज कसं करायचं आहे. स्मार्टली बघा, स्मार्टली रिव्हिजन करा. स्लॉट्स तुम्ही डिसाईड करा, स्लॉट्सवर पण चर्चा करूया, पण तुम्ही तुमच्या प्रायोरिटीने आणि परत त्याच्यात बदल करा.
फोकस ऑन PYQ हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता PYQ कसे अनालाइज करायचं त्याच्यावर आपण चर्चा करूयात, की बरेच विद्यार्थी बरेच टॉपर सुद्धा सांगतील की PYQ अनालिसिस खूप गरजेचं आहे, पण करायचं कसं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुम्हाला PYQ डेली बघायचे आहे, त्याचा अनालिसिस करायचा, फोकस राहायचा आहे. PYQ तुम्हाला मी सांगितलेलं आहे की MPSC सिरीजमध्ये पहिलं माझं लेक्चर झालं, त्याच्यामध्ये सांगितलेलं की PYQ तुम्हाला दिशा देतात की कसं करायचं. PYQ तुम्हाला आयोग तुमच्याशी काय करतो, PYQच्या माध्यमातून संवाद साधतो. आयोगाचा संवाद आहे, इथं मी लिहितो थांबा. PYQ जो आहे तो आयोगाचा संवाद आहे तुमच्याशी, की बाबा पेपरची रचना अशी आहे, तू या पद्धतीने कर थोडासा अभ्यास, हे सांगतं PYQ. ठीक आहे. 2 सब्जेक्ट डेली ठेवा, तुम्ही 3ही करू शकता, पण 2 राहिले की थोडंसं फोकस राहतं. हां ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असतं की दिवसभर एकच सब्जेक्ट घेतला, हे रिव्हिजनचा विषय. ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन एखादा स्टार्टिंग तो त्यावेळी चालेल, बट आता रिव्हिजन करताना 2 ठेवा. का तर याच्यातून काय होईल की तुमचं ब्रेनचं फंक्शनिंग चांगलं राहील. एकच विषय घेऊन बसलं दिवसभर तर काय होईल की थोडंसं कंटाळा यायला सुरू होतं. मग थोडंसं काय करायचं, चेंज करायचं. आणि सीसॅट तर आहेच मध्ये आधी प्रॅक्टिस, बट GS मधले 2 सब्जेक्ट तुम्ही डेली करायचे आहेत. 2 सब्जेक्टचे स्लॉट्स आपण डिसाईड करूया. आणि 2 सब्जेक्टने काय होईल की तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स वाटायला येईल. ऑलरेडी तो विषय वाचलेला आहे, पण की असं होतं की मग एकच सब्जेक्ट घेऊन बसला की तुम्हाला काय होतं की कंटाळा तर येईल, पण ते धरसोडून वृत्ती होते की अरे माझं त्या विषयाचं ते राहिले. त्यापेक्षा डोक्यामध्ये क्लिअर आहे की मी 2 घेऊन चाललेलो आहे, नेक्स्ट स्लॉटमध्ये माझे 2 आहेत. अशा पद्धतीनं आपण तयारी चालू ठेवायची. बघा याच्यामध्ये हे अशा पद्धतीने करू शकतात. 3-3 हवर्सचे करा. 3-3 एक स्लॉट करा, त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट घ्या. लेट्स सी आपण पॉलिटी घेतला आणि सेकंड ह्याच्यात तुम्ही समजा इकॉनॉमी घेतला. अशा पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, पॅरलली तुमचं चालू राहील. हे 20 डेज. मग अशा पद्धतीने 20 डेजमध्ये तुमचं संपूर्ण जाईल. आता ते 20 डेजमध्ये कसं बसवायचं ते तुमच्या एफिशियन्सीवर डिपेंड आहे. ठीक आहे. पण बसतं म्हणजे आतापर्यंत जे काही माझं प्रिपरेशन जर्नी आहे त्याच्यामध्ये त्या अनुभवावरच मी हे लेक्चर घेतो, तर त्याच्यातून ते होऊन जातं. हा खूप मस्ट आहे. हे तुम्ही स्किप नाही करू शकत. तुम्ही काही झालं तरी हे स्किप नाही करायचं. ठीक आहे. ह्याला खूप प्रायोरिटीने घ्यायचा आहे. मग हा कधी ठेवायचा तुमचा टाईम, मी सांगितलेलं आहे. ब्रेन रूल्स आणि टाईम मॅनेजमेंटमध्ये मी बोललेलो आहे की प्रायोरिटी तुमची कधी असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या वेळेला हे करू शकतो, म्हणजे कुठल्या वेळेत बसवायचं, बट हे पाहिजे डेली शेड्यूलमध्ये. हे तुम्ही मिस नाही करू शकत. मागचा पेपर बघितलेला आहे तुम्ही. करंट अफेअर्स मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. GSचाच पार्ट आहे. GS आपण पक्षात त्याला थोडंसं वेगळं कन्सिडर करतो, पण तो GSचाच पार्ट आहे की रेग्युलर तुमचा अभ्यास करंट अफेअर्सचा असला पाहिजे. 1 तास द्या, 1.5 तास द्या, जे की तुम्हाला जसं असेल. पण एक स्टँडर्ड सांगितलेलं की डेली, मात्र डेली. असं नाही की आज केलं करंट, डेली करा. डेली करा करंट. आत्तापासून मागच्या एखादं स्टँडर्ड मॅगझिन घ्या किंवा काही इयर बुक्स येतात ते घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही ते करा करंट अफेअर्स. मग आता करंट अफेअर्सचं आपण कसं करूयात, म्हणजे चालू घडामोडी आता राहिलेल्या दिवसामध्ये कसं करता येईल ते आपण त्याच्यावर चर्चा करू. साधारण स्मॉल सेशन असे हे टेस्ट अनालिसिस आणि हे असे 2-3 आपण घेऊयात ह्या 2 दिवसामध्ये. त्याच्यातून आपल्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. की हे मात्र तुम्ही म्हणजे हे 2 स्लॉट हे तर ऑलमोस्ट तुम्ही करणारच आहात. म्हणजे हे 3-3 तासाचे. हिचं काय होतं की गोंधळ होतं की नाही माझा तो GS तर राहिलेला आहे, ते पहिला करून घेतो मग PYQ करतो, असं नका करू. डेली करा. डेली 1 आवर PYQला द्या तुम्ही. त्याने तुम्हाला मग स्पष्ट कळतं ना की बाबा ह्या टॉपिकवर अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. अल्टरनेट इयरला बऱ्याच टॉपिकचे तुम्हाला येईल. अल्टरनेट इयरला MPSCचे तसे टॉपिक्स येतात. मग ते तुम्हाला क्लिअर होतं की बाबा मग आता आपल्याला हा टॉपिक प्रायोरिटीने करायला पाहिजे एखाद्या विषयातला. मग तुमचे रिव्हिजन शार्पन व्हायला सुरू होते की मग फास्ट इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला कळायला सुरू होतात. इम्पॉर्टंट थीम्स कळायला सुरू होतात. प्रोबॅबिलिटी तुम्हाला कळते की बाबा या 2-3 वर्षामध्ये हा ट्रेंड राहिलेला आहे. यावर्षी कसा पेपर अपेक्षित होतो, किंवा इकॉनॉमीचं घ्या किंवा पॉलिटिकल. लेट्स से आता आपण म्हणू की इकॉनॉमीच्या ह्या सेक्शनमधून कसा क्वेश्चन येऊ शकतो की मागच्या वर्षी आलेला आहे. अल्टरनेट इयरला एखाद्या बऱ्याच गोष्टी येत असतात. मग तो मग आला तर मग आता उदाहरणार्थ समितींवर क्वेश्चन येतोच दरवर्षी. मग तो कुठला येतो, पंचवार्षिक योजनांचा कसा येतो अप्रोच, 2-3 वर्षात कसा आलेला आहे क्वेश्चन, हे आपल्याला स्पष्ट होतं PYQ मधून. त्यामुळे आपल्याला हे स्किप नाही करायचं. ठीक आहे. हे तर तुम्ही करणारच आहात. ठीक. नेक्स्ट. आता हे सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर काही चर्चा नाही, पण प्रायोरिटी कशी असायला पाहिजे ते तुम्ही डिसाईड करा. जो पार्ट तुम्हाला जास्त टफ जातो
हे बघा, म्हणजे मी प्रायोरिटी मी नाही सांगणार तशी, आता इम्पॉर्टंट आपल्याला तेही करता येईल, पण तसं नको. त्यापेक्षा तुमचं प्रिपरेशन काय झालंय त्यानुसार तुम्ही एक प्रायोरिटी अलाइन करा आणि त्याच्यानुसार तुम्ही हे करा. म्हणजे काय करा, हायरार्की ठेवा. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जो सब्जेक्ट, आता याच्यामध्ये 2 पॅरामीटर टाकायचे आहेत. जो सब्जेक्ट तुम्हाला टफ वाटतो तो घ्या पहिल्यांदा, आणि प्लस त्याचं वेटेज पण आहे चांगलं. ठीक आहे. असं एक टफ वाटतं एन्व्हायरमेंट, खूप मला टफ वाटतं, म्हणजे आज कोणाला वाटणार, पण उदाहरण देतो. त्याचं वेटेज पण, आणि तोच पहिला असं काय नाही. ठीक आहे. तुम्ही टफनेस आणि वेटेज काय आहे ते बघा, आणि त्याच्यानुसार ते पहिला, मग त्यानुसार तुम्ही अलाइन करायला सुरुवात करा. जनरली पॉलिटी आणि इकॉनॉमी तुम्ही पहिल्यांदा संपवून घ्या. त्याच्यानंतर फिजिकल म्हणजे जॉग्राफीचा पार्ट संपवून घ्या. मग तुम्ही जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, सायन्स हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यानंतर तुम्ही सायन्स करू शकता, सायन्स, आणि देन तुम्ही हिस्ट्रीकडे वळा. अशा पद्धतीनं तुमचं साधारण राहू दे. पण तुम्ही तुमच्या हिशोबानं ते बघा. आणि डेली काय आहे आपलं ठरलेलंच आहे, याच्यामध्ये ॲड नाही, पण इथे करंट अफेअर्स इज अ पार्ट ऑफ GS असतो, त्यामुळं हे बघा. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं राहू दे. म्हणजे आपल्याला हे टॉपिक्स कव्हर करायचे, हे सब्जेक्ट आपल्याला करायचे आहे, माहितीच आहे, पण कसं असावं तर ती प्रायोरिटी ठरवा. म्हणजे आज बघा, आता म्हणजे 60 दिवसांहून थोडे दिवस जास्तच आहेत, पण एक स्टँडर्ड 60 ठेवून तुम्ही 2 दिवस प्रॉपर चांगल्या पद्धतीने बघू शकता की माझे काय काय एरियात राहिलेले रिवाईज, किंवा काही वाचायचं झालं असेल तर ती 3-4 दिवसात व्यवस्थित ह्या आठवड्याभरात तुम्ही करून घ्या, आणि परत मग ह्या प्लॅनला तुम्ही शिफ्ट होऊ शकता. ठीक आहे. म्हणून मी थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे याच्यामध्ये. फेज 2 मध्ये आपण बघूयात, पहिल्या 20 दिवसामध्ये आपलं रिव्हिजन झालेलं आहे, सब्जेक्टचे आपल्या वाचले स्लॉट्स केले, जसं आपण चर्चा केली. काय सांगितलेलं आहे मी, लक्षात घ्या. 3, 3, 1 आणि 1. ठीक आहे. 3 सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, त्याच्यानंतर PYQ आणि करंट. इथं तुम्ही 1.5 to 2 आवर्स पण स्ट्रेच करू शकता जर तुमचं बॅकलॉग खूप राहिला असेल तर. बट करायचं आहे कंप्लीट 60 दिवसामध्ये करायचं आहे. हे टार्गेट आपल्या डोळ्यात असलं, डोळ्यासमोर असलं पाहिजे. ठीक आहे. सेकंड फेज खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आता तुम्ही रिव्हिजन केले, आता रिव्हिजनचा मोड चेंज करायचा आहे. मी काय म्हटलं, वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने रिव्हिजन करायचं आहे. आता थोडंसं मोड चेंज करायचं आहे, मग आता त्याचं स्वरूप बदलेल. आता तुम्ही रिव्हिजन केलेलं आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊया की माझं नॉलेज टेस्ट करूया. ठीक आहे. स्वतःचं नॉलेज टेस्ट करूया. ते कसं करता येईल, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण करतो, मी मगाशी म्हटलं की टेस्ट आपण सॉल्व्ह करतो सगळेजण. मग टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे. एव्हरी अल्टरनेट डे तुम्ही फुल टेस्ट द्या, टेस्ट द्यायला सुरुवात करा. आता टेस्ट द्यायला सुरुवात केली, विद्यार्थी काय करतात, मी मगाशी सांगितलं की टेस्ट देतात. मग टेस्ट दिल्यानंतर मला स्कोर किती आला, मग समजा लेटसी 90 स्कोर आला एखाद्या विद्यार्थ्याचा, तर माझा स्कोर आला, स्कोर वाढवायचा आहे, एवढंच टार्गेट ठेवतो. तो काय आता मला 100 जायचं आहे, 120 जायचं, इतकंच टार्गेट ठेवतो. तसं नाही, ते तर असलंच पाहिजे, नो डाऊट. पण त्याच्या पलीकडे काय आहे, टेस्टचा ॲनालिसिस काय आहे, म्हणजे ते क्वेश्चन्स मी ॲनालिसिस केले कशा पद्धतीने करतोय. म्हणजे हा म्हणजे एखादा पार्ट आहे, जसं की आपण म्हणू की ज्युडिशियरीचा एखादा टॉपिक आहे, तर त्याच्यावर ह्या पद्धतीनं विशिष्ट पद्धतीनं आयोग क्वेश्चन विचारतं. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याच्यावर आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतो. इकॉनॉमीचा आपण चर्चा केली की 5 इयर प्लॅन किंवा पंचवार्षिक योजना आहे, त्याच्यावर आयोग कसं क्वेश्चन विचारतं हे समजून घेणं हे खूप गरजेचं ठरतं. PYQ मध्ये तर तुम्ही समजून घेणार आहे मागच्या फेजमध्ये, बट आता ते समजून घेतल्यानंतर मला कितपत सॉल्व्ह करता यायला लागलेलं आहे ते, ती आपण इथं ॲनालिसिस करायचं. समजून घेतलं का प्लॅन आपला कसा चाललेला आहे. PYQ मध्ये आपल्याला दिशा आलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपण रिव्हिजन करत चाललोय, बघत चाललेलं आहे, PYQ बघत चाललोय. आता मला ते टेस्टच करायचं, मला ते कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघत चाललेलो आहे. ठीक आहे. एव्हरी अल्टरनेट डेला त्या, आणि डेली MCQ सॉल्व्ह करा. डेली मग आपण काय करायचं की तुम्ही 50 MCQचं टार्गेट लावा, किंवा 100चं म्हटलं की 2 तासच जातील, काय हरकत, पण तरी सुद्धा तुम्ही करू शकता. थोडं टाईम आहे बघा, मी काय म्हटलं की असं तर नाही, थोडं टाईम एक्स्ट्रा देऊन 3-3 नाही तर तुम्ही म्हणाल 3-3 व 1-1 सरांनी सांगितलं एवढंच, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःला थोडंसं अपलिफ्ट करा. तर मी इथं बघा की 8 तासाचंच आहे, पण इथं मी करंटला वाढवला टाईम. आणखी याच्यामध्ये तुम्ही एक स्लॉट ॲड करू शकता की आणखी एखादा 1.5 तासाचा, की आणखी हे 3-3 तासात जे रिवाईज केले ते फास्ट इथं परत रिवाईज करू शकतो. असं तुम्ही आणखी एक्स्ट्रा एफर्ट्स टाका, काही फरक पडत नाही. आता तुम्ही 8 ते 12 तास आपण स्वतःला वाढवू शकतो अभ्यासाचं, याच्यामध्ये प्रिपरेशन किमान 10 तासापर्यंत तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे.
स्वतःला पण वेळ द्यायचा याच्यामध्ये. डेली मेडिटेशन करायचं याच्यामध्ये. तुम्ही लक्षात ठेवा, मी मेडिटेशनचं सांगितलेलं आहे. जर्नलिंग करायचं आहे डेली. त्याने काय होतं की तुमचा माइंडसेट राहील की मला एक्झाममध्ये काय करायचं आहे. जर्नलिंगमध्ये तुम्ही क्लिअर करा स्वतःला, की लिहित लिहित क्लिअर करा की मला ह्या 60 दिवसामध्ये अशा पद्धतीने करायचं. आजचा दिवस असा गेलेला आहे, उद्याच्या दिवशी मला स्वतःला आणखी बेटर तयार करायचं स्वतःला. हे स्वतःला डेली सांगत राहा. मग कशाच्या माध्यमातून सांगायचं? जर्नलिंग करा, मेडिटेशन करा, स्वसंवाद साधा. ठीक आहे. आणि स्वतःला काम बनवत चला, स्वतःला शांत करत चला. ठीक आहे. त्याने काय होईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ताण नाही येणार. त्यामुळे आपल्याला मेडिटेशन डेली करायचं. हे लक्षात आलं. डेली MCQ लावा, 50 to 100 करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता ह्याचे स्लॉट्स बघा तुम्ही. 2 तास टेस्ट दिली आपण, त्याच्यानंतर 2 तासाचं अनालिसिस केलं. हे खूप महत्वाचं आहे. आता मुलं इथे खूप कंटाळा करतात. अजिबात कंटाळा करू नका. टेस्ट द्यायला कंटाळा करत नाहीत बरेच मुलं. टेस्ट द्यायला पण करतात, पण समजा काही विद्यार्थी ते टेस्ट देतात, पण तरी सुद्धा त्यांना कमी पडतं असं वाटतं रिव्हिजन का. तर ते टेस्ट नंतर त्यांनी काय करतात, अनालिसिस करणं सोडून देतात. टेस्ट नंतर मग ते काय करायचं, टेस्ट दिले, स्कोर बघायचा, स्कोर नोट डाऊन करायचं. तसं नका करू. टेस्ट नंतर डेली अनालिसिस करा. अनालिसिस कराच करा. 100 क्वेश्चनचं अनालिसिस करा. कुठून आलं, काय आलं. आता एखादा क्वेश्चन माहितीच आहे तुम्हाला, हा त्याचं नका करू, पण काय आलं, काय वेगळं पण आलं काय, कुठं काय MCQ ट्रिकी वाटला का, त्याचं थोडंसं बघा, जेणेकरून आपल्याला एक्झाम डेला त्या गोष्टी तुमचे एफर्ट्स खूप वाचवून जातील. ठीक आहे. 3 आवर वीक एरियात करा. आता टेस्ट सॉल्व्ह केली, 3 तास द्यायचे आहेत मला काय, माझे वीक एरियात. आता मला कळालं ना टेस्ट नंतर मला कळालं. मग आता त्या वीक एरियात मी काय करेन, परत माझ्या काही नोट्स असतील किंवा मी शॉर्ट नोट्स काढले असतील किंवा माझं काही मटेरियल असेल किंवा टेस्टमधून इटसेल्फ जे काय असेल ते, किंवा क्रोपचा वापर करेन, नेटचा इंटरनेटचा वापर करेन, यूट्यूबवर बघ. त्या 3 तासात मी काय करेन, वीक एरियाज ह्या टेस्टमधल्या मी सगळ्या क्लिअर करेन. बघा तुमच्या कशा नोट्स बनत चाललेल्या आहेत, सगळ्या क्लिअर करेन. सगळ्या क्लिअर. माझं परत एक रजिस्टर बनेल आणि ते राहील माझं फायनल रिव्हिजनची नोटबुक. असं मटेरियल तयार होत असतं. मटेरियल कामातून तयार होत असतं, की बसला नोट्स काढल्या असं नाही. व्हॅल्यू ॲडिशन करत चाललाय तुम्ही. प्रिपरेशन झालेलं आहे, पण आणखी स्वतःला अपलिफ्ट करताय तुम्ही. समजतंय का? स्वतःला अपलिफ्ट करायचं, बेटर व्हर्जन शोधायचं. बेटर व्हर्जन कसं शोधताय? हां, हे लूप होल्स राहिलेले आहेत, ह्या टेस्टमध्ये असं झालेलं आहे. तुम्ही फक्त हेच नका बघू, माझं सिलेक्ट मिस्टेक झालं आणि तसं नाही. ते बघायचंच आहे. ते बघायचं, ते तुम्हाला सगळेच सांगतील. पण मी जे वेगळं सांगतो ते थोडंसं बघा तुम्ही. वीक एरियात काय त्याच्यावर काम करा. लक्षात आहे, त्या दिवशी काम करा तुम्ही. सोडू नका वीक एरियात. त्याच्यापासून पळू नका. फेस करा ते सिच्युएशन. मला वीक वाटते ना, तर मी फेस करणार. त्याच्यातले त्याच दिवशी क्लिअर केला. परत 1 आवर आपलं ठरलेलंच आहे करंट अफेअर्स. आता याच्यामध्ये हे किती झालं, 2 2 4 4 3 7 1 8, म्हणजे 8 दिवसाचं साधारण मी टाकलं, 8 तासाचं साधारण टाकलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही 2 तास स्वतः ऍड करा. परत 2 तासाची रिव्हिजन टाका. काय करता येते बघा. म्हणजे सायन्स सारखा विषय मला शार्पन करून घ्यायचा आहे काय, आणखी काही विषय पॉलिटिक्सचं किंवा इकॉनॉमीचं काही कोणतं टाका. 2 तास तुम्ही स्वतः याच्यात ऍड करा. 2 आवर काही बिघडत नाही. म्हणजे 8 तास सांगितले सरांनी, 8 तास तसं नाही. हवर्स टार्गेट नका करू. त्याच्यात टास्क बघा. मी काय म्हटलं की टाइम मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये बोललो. टाइम मॅनेजमेंट आहे, टास्क मॅनेजमेंट. 2 तास कुठं निघाले किंवा आणखी मी आपण म्हणू की 1 तासच निघाला. 1 तास करा डिस्कशन तुमच्या फ्रेंडसोबत, की बाबा मी असं टेस्ट सॉल्व्ह केली, की टेस्टच्या ॲक्च्युली टेस्टचे क्वेश्चन, अरे काही क्वेश्चन काय बरोबर नाही असं, ह्या चर्चा नका करू. तो क्वेश्चन आलाय कसं, एखादा क्वेश्चन नाही तर बऱ्याचदा मुलं काय, एखादा क्वेश्चन कॅन्सल झालेला असतो आयोगाचा, त्याच्यावर मग ते विषय लांबत जातात. तसं नाही. ते चर्चा तुम्ही रिअल ॲस्पिरंट बना. काय आहे ह्याच्यामध्ये चर्चा करा, अशी चर्चा करा. 1 तास करा, 2 तास करा. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही करा ना स्वतःचा ऍड. बट एक मी सांगितलेलं आहे, पण हे तर मस्टच आहे. हे एवढं तर आहे मस्ट. ठीक आहे. आणि ह्याच्यातला हा सांगितलेला पार्ट तुम्ही अजिबात विसरू नका. 3 आवर वीक एरियाचं तुम्ही सोडू नका. ते व्यवस्थित त्याच्यावर तिथंच त्याच दिवशी त्याच्यावर काम, विषय संपवून टाकायचा त्या दिवशी. परत ते टेस्ट ठेवून दिली मी. आता वीक एरियात आले ते त्याच्यावर माझं रजिस्टर बनलंय, तेच मी रिवाईज करेन मला वाटतं मोकळ्या वेळेत. किंवा मग हे रजिस्टर बनलंय, हे 1 तास हा काय करा, रजिस्टरला ते रजिस्टर घेऊन डिस्कस करा फ्रेंड्ससोबत किंवा स्वतः वाचा. नसेल कोण डिस्कशनला काही गरज नाही, स्वतः वाचा. बट ते करा. ॲट एनी कॉस्ट ते ऍक्ट करा तुम्ही, ते कृती करा तुम्ही. ठीक आहे. टेस्ट अनालिसिस
मेंटेन मिस्टेक नोटबुक मी सांगितली की रजिस्टर मेंटेन करा. त्याच्यानंतर आयडेंटिफाय युअर वीक एरिया. आता आयडेंटिफाय बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं की काही कॉन्सेप्ट जे आहेत ते मला समजत नाही आहे, तर ते तुम्हाला पेपर आयोगाचा देऊन आल्यावर कळून उपयोगाचं नाही. आधीच तुम्हाला ते कळलं पाहिजे की म्हणून वीक एरियात ते काय करा, आधीच आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर काम करा. ट्रॅक रिपीटेड टॉपिक्स. मी बघलो बघा आयोग काय करतोय, संवाद साधतोय. आयोगाचा संवाद तुम्ही कॅच करा, कॅच करा आणि त्याच्यानुसार ते रिपीटेड टॉपिक्स बघा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. रिपीट टॉपिक येतात, थोडंसं पॅटर्न बदलतो पण ती थीम आहे, त्या टॉपिक आहे. क्वेश्चनचा पॅटर्न बदलेल पण तो टॉपिक तुम्हाला मस्ट करणं आहे. एक ह्याचं काय व्हायला लागलंय, तुमचं लिस्टिंग व्हायला लागलेलं इम्पॉर्टंट थीम्सचं, लिस्टिंग ऑफ थीम्स. समजतंय का? हे समजून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने टेस्ट करायचं नाही, ते टेस्ट दिले आणि सोडून देत तसं नाही. टेस्टमधून हे आपल्याला ॲनालिसिस करून घ्यायचं आहे. आयडेंटिफाय वीक एरियाज, मग आपण सांगितलं वीक एरियाज आयडेंटिफाय करा, त्याच्यावर काम करा. त्याच दिवशी मागच्या स्लाइडला आपण बघितलं. ठीक आहे, त्याच वेळी हे अजिबात टाळायचं नाही. टाळाटाळ, नो प्रोक्रॅस्टिनेशन पॉलिसी, म्हणजे कुठलीही टाळाटाळ करायची. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीने आपण करायचं. लास्ट फेज आहे. खूप आता इथं परत परत मेहनतीचं काम आहे. मेहनतीचं म्हणजे काय, मेंटल टफनेस तुमचा खूप वाढलेला आहे. परीक्षा जवळ येते, एक वेगळं प्रेशर यायला सुरू झालेलं आहे. तो फेज आहे ह्याच्यामध्ये काय करायचं, फायनल रिव्हिजन एकदम अटॅक मोडमध्ये करायचं आहे. ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे. टेस्ट सॉल्व्ह करत आलेलो आहे आपण इथं मागे. ठीक आहे, इथं आपण टेस्ट सॉल्व्ह करत आलेलो आहे. आता त्याची ॲक्युरेसी मेंटेन करण्यावर भर द्यायचा आहे. स्वतःची ॲक्युरेसी वाढत आलेलं आहे. लूप होल्स आपण क्लिअर करत आलेलो आहे. बघा काय केलं आपण, हा त्याच्यामध्ये वीक एरियाज आपण जे आहे ते क्लिअर करत आलेलो आहे, ऑलरेडी क्लिअर करत आलेलो आहे. मग आता त्या पद्धतीने काम करायचं. आपण काय करायचं, ॲक्युरेसी मेंटेन करायचं. स्वतःचे लूप होल्स आपण क्लिअर केले की आपल्या ॲक्युरेसी वाढायला सुरू होते. आता अल्टरनेट डेच्या टेस्ट आपण देणार होता. ते इथं अल्टरनेट डे आपण ठरलंच आहे, डे टेस्ट द्यायचे. 100 MCQ डेली इथून करायचे ह्या तिसऱ्या फेजमध्ये. 100 MCQ डेली करायचे. ठीक आहे, MCQ डेली न चुकता करायचं आहे. स्वतःला शार्पन करत जायचं, स्वतःचं प्रिपरेशन एका तिसऱ्या स्तरावर आणखी अपलिफ्ट करायचं आहे. अशा पद्धतीने इथं ही जी रिव्हिजन होणार खूप स्ट्रॉंग होणार आहे. त्याच्यासाठी पहिल्या 2 टप्प्यांवर तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. इथं कॉन्फिडन्स तुमचा खूप पीकवरच आहे. मी मगाशी 2 तुमचे जे फेजेस सांगितले त्या जर तुम्ही प्रॉपर केल्या, इथं कॉन्फिडन्स तुमचा खूप हाय लेवलला असतो. म्हणजे बघा तुम्ही एकदम ताट मानेनं आणि सीना चौडा करून जर तुम्ही प्रिलिम्सला गेलात ना, तुम्हाला रोखू शकत नाही. पण त्याच्यासाठी काय, ते कधी येईल कॉन्फिडन्स, आतून कधी फिलिंग येईल, आतून का बर्डन येईल. असं जर तुम्ही केलं तर आतून जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला प्रिलिमचं बर्डन येणार नाही एक्झाम हॉलमध्ये. पण त्याच्यासाठी हे 3 फेज तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. ठीक आहे, डेली MCQ करायचे, 100 MCQ डेली करायचे. आता ह्या फेजमध्ये कसं असणार आहे बघा, हे सांगितलं आपण. पण आता इथे 4 तासाची विशेष रिव्हिजन असेल. ह्याला विशेष रिव्हिजनच आपण म्हणूया, स्पेशल रिव्हिजन म्हणून. ठीक आहे, 2 तास ह्याच्यामध्ये MCQ आले का, आता 100 MCQ म्हणजे 2 तास आले. परत 2 तास मिस्टेक नोटबुक. आता त्या मिस्टेक नोटबुकमध्ये काय आलं पाहिजे, परत हे MCQ सोडवले, परत आपण काय करायचं, परत लूप होल शोधा, परत त्याच्यामध्ये जा, परत अशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्पे बघताय का. म्हणजे काही कमी राहते, काय कमी राहते, प्रत्येक टप्प्यावर तुम्ही क्लिअर करत चाललेलं. हे खूप महत्वाचं आहे. हे मिस्टेक नोटबुक ते रजिस्टरच बनायला लागले मग ते काही चुकलं किंवा जी कॉन्सेप्ट आपल्याला नवीन वाटते किंवा ज्याच्यामध्ये काही ते, तर ते परत अशा पद्धतीने तुमचं एक रजिस्टर होईल, रिव्हिजन रजिस्टर. ते तुम्हाला काम येईल. लक्षात येते का. तर हे करायचं आहे डेली. ह्याच्यामध्ये पण बघा 4 तास आहेत, तुम्ही 2 तास ऍड करू शकता. फ्लेक्झिबल मी ठेवलेलं आहे, पण तुम्ही करू शकता. 2 तासाची आणखी रिव्हिजन होऊ शकते. ह्यात तुम्ही टाकू शकता की मागच्या 2 स्लॉट्समध्ये जे काय माझं रजिस्टर झालं, जे काय मिस्टेक झालं किंवा जे काय झालेलं आहे त्याची तुम्ही रिव्हिजन स्लॉट इथं टाकू शकता. काय अडचण आहे. ठीक आहे, नोन यूज सोर्सेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटी काय करतात मुलं, काहीतरी नवीन येतात आणि ते नवीन मटेरियल येतं त्याच्या मागे पडतात. शेवटी काहीच करायचं नाही. नोन न्यू सोर्सेस, रिवाइज नोट्स म्हणले, तुमच्या नोट्स तयार झालेले आहेत ऑलरेडी. ह्या टप्प्यापर्यंत नोट्स तयार झालेले, खूप चांगल्या तयार होतात.
अशा पद्धतीने. आणि एकदम टू द पॉईंट फोकस नोट्स तयार होतात. इकडचं तिकडचं काय नाही आहे, हे तुमच्या कृतीतून आलेल्या नोट्स आहेत, टेस्टमधून आलेल्या नोट्स आहेत. ह्या खूप चांगल्या नोट्स तयार होतात. मग ह्या काय करायच्या, वारंवार रिवाईज करायच्या, ह्याच करायच्या ते रिव्हिजन. PYQ बायबल, हे PYQ खूप तुमचं असं याच्यामध्ये चांगला त्याचा हे होऊन जाईल प्रिवाय. ठीक आहे, PYQ बायबल म्हणा तुमचा. PYQ काय म्हणतो आपण याला, ॲस्पिरंटचा धर्मग्रंथ असं आपण म्हणू. तर म्हणजे ह्या टप्प्यामध्ये ठीक आहे, ती म्हणजे असं ठीक आहे. पण मुद्दा तो नाव काय त्याच्यावर नका जाऊ, पण हे समजून घे की PYQ मधून आपल्याला काय घ्यायचं आहे, तो खूप क्लिअर कट आपल्याला त्याच्यातून आयडिया क्लिअर करून घ्यायचं. लक्षात येते का? तर हे आपल्या काय, हे डेली फॉलो करायचं हे सगळं. त्याच्यामध्ये मिस नाही होणार. एखाद्या दिवस इकडे तिकडे होईल पण ते ॲडजस्ट करायचे. त्याच्यासाठीच ते 2 तासाचा एक्स्ट्राचा स्लॉट तुम्ही ॲड करायचा. म्हणजे काय राहिलं तर त्याच्यामध्ये ते तुम्ही ॲड करत जायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्लॅन आहे आणि हा फॉलो करा. सीसॅटचं काय 2 फॉरगेट डेली करण्याची काय आवश्यकता नाही, पण 2 ते 3 दिवस आठवड्यातून तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता की विकली 2-3 दिवस आठवड्यातून करू शकता. आणि डोंट इग्नोर सीसॅट. हे सीसॅट ॲटलिस्ट तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन आणि मॅथ्स रिजनिंगचे काही जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे. ठीक आहे. याच्यामध्ये डेली सुद्धा 1 आवर किंवा हाफ ॲन आवर तुम्ही ॲड करू शकता. हा पण आहे बघा, म्हणजे हे मी मुद्दाम ठेवले ते तुमच्या चॉईसवर आहे. 2-3 तास एक्स्ट्राचे तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. ठीक आहे. हे 8 तासाचे शेड्यूल आहे, तुम्ही 12 तासापर्यंत तुम्ही वाढवू शकता. म्हणजे +4 अजून करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही करू, म्हणजे एखाद्याला सीसॅट वीक असेल तर तिथं ते तुम्ही करू शकता. किंवा आणि बाकीच्यांनी सुद्धा एक अर्धा तास डेली आपण सीसॅट ठेवू शकतो त्या स्लॉट्समध्ये. ठीक आहे. किंवा आपण काय करू शकतो, 3 ते 4 कॉम्प्रिहेन्शन डेली प्रॅक्टिस करू शकतो. ह्या पद्धतीने ते सीसॅटचं तुम्ही बट इग्नोर नका करू. ठीक आहे. फायनल 7 दिवस, लास्टचे 7 दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत. खूप तुम्हाला आता वाटते की धाकधूक लागलेली असते, तर फक्त रिव्हिजन करा. बाकी काय करू नका. तुमचं नोट्स तयार झालं, फक्त रिव्हिजन. नवीन मटेरियल कुठे डिस्ट्रॅक्शन नाही. कुणी काय आणलं लायब्ररीत, कुणी काय आणलं, मित्रमैत्रिणींनी काय आणलं नवीन, काय काही देणं केलं नाही. ऑलरेडी जे झालेलं आहे तेवढंच. नो न्यू मटेरियल, नो न्यू टेस्ट, काही नाही. आता टेस्ट पण नाही सॉल्व्ह करायचे. रिवाईज PYQ, ऑलरेडी तुमच्या PYQच्या खूप चांगलं नोट्स झालेले आहेत, तेच रिवाईज करायचं वारंवार. त्याच्या पलीकडे काहीच जायचं नाही. आता स्लीप वेल, झोपायच्या, व्यवस्थित झोप घ्यायची. ठीक आहे. व्यवस्थित म्हणजे दिवसभर नाही झोपायचं. ठीक आहे. याच्यामध्ये थोडं बायोलॉजिकल क्लॉकवर ध्यान द्यायचं आहे की पेपरच्या टायमिंगला, विशेषतः दुपारी कुठेही मला झोप येता कामा नये किंवा तशी माझी सवय नसली पाहिजे. ही काळजी तुम्ही ह्या 60 दिवसातच घ्यायची आहे. हां, ठीक आहे. आणि विशेषतः ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही ते प्रॉपर मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आणि खूप आहे हे पॉसिबल, बेस्ट पॉसिबल आणि प्रॅक्टिकल जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही हे फॉलो करा. ठीक आहे. नोट्स कशा तयार होत चाललेल्या आहेत ते तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तुमच्या प्रिपरेशन जे चालू आहे, रिव्हिजन जे चालू आहे, त्याच्यातूनच टेस्ट सॉल्व्ह जे करायला लागलाय त्याच्यातूनच तुमच्या नोट्स तयार व्हायला लागतील. हेच करायचं 7 दिवस करायच्या. मेहनत खूप आहे. ठीक आहे. फ्लेक्झिबल मी मुद्दाम ठेवले, पण तुम्ही 8 ते 12 तास करू शकता. किंवा 8चे पहिल्यांदा 10पर्यंत शिफ्ट व्हा. थर्ड स्टेजपर्यंत तुम्ही 12 आवरपर्यंत येऊ शकता. यायलाच पाहिजे. ठीक आहे. असं केल्यानंतर तुमची का प्रिलिम क्रॅक होणार नाही, 100% होईल. तर तुम्ही पण प्रॉपर स्वतःला तुम्ही त्याच्यात डिवोट करा. ठीक आहे. समर्पित करा ह्या सगळ्या प्लॅन ह्याच्यामध्ये. आणि प्लॅनचं काय मी मागे सांगितलं की फक्त प्लॅन असून उपयोगाचं नाही. मॅनेजमेंट म्हणजे काय, प्लॅनिंग प्लस एक्झिक्युशन. मी हे सांगितलेलं आहे टाइम मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे. आणि ॲक्च्युली टाइम मॅनेजमेंट नाही आहे, काय आहे ते टास्क मॅनेजमेंट आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं. प्रशासक व्हायचं. एक उत्तम प्रशासक कसा असेल, असलेल्या वेळेमध्ये असलेल्या संसाधनावर मी कशा पद्धतीने बेस्ट प्रॅक्टिकल आउटपुट काढू शकतो, ते उत्तम प्रशासकाचं लक्षण आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला तो आपल्यातला प्रशासक आपण जिवंत ठेवायचा, आपल्यात तो पूर्णपणे रुजवायचा आहे. आणि हा जे काय ते एक्झिक्युशनवर भर द्यायचा. ठीक आहे. तर लेक्चर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा. मेंटल स्ट्रॅटेजी काय असेल बघा, कन्सिस्टंट राहायचं आहे आपल्याला.
अवॉइड कंपॅरिझन. आता हे खूप विद्यार्थ्यांच्या मध्ये येतं बघा, मी कंपॅरिझन करायचं की माझ्या बाजूच्या विद्यार्थ्यांचं किंवा माझ्या मित्राचं मैत्रिणीचं कुठंपर्यंत आलंय, त्याचं अरे त्याचं इकॉनॉमी चालू आहे, मग मी इकॉनॉमीला. असं नाही, तो काहीतरी सांगणार त्यानुसार जायचं तर नाही. कंपॅरिझन करायचं आहे इतरांशी नाही आहे. मी थोडंसं चेंज करतो, इतरांशी कंपॅरिझन नको, स्वतःशी करा. की स्वतःशी काय करायचंय, कालचा प्लॅन मी केलेला आहे, आज कसं मी इफेक्टिव्हली करू शकतो, उद्या कसं इफेक्टिव्ह, रोज स्वतःशी करायचं. रोज स्वतःशी तुम्हाला कंपॅरिझन करायचं, सेल्फ कंपॅरिझन, कंपॅरिझन विथ सेल्फ, हा फॉर्म्युला वापरा. अवॉइड विथ अदर्स, स्टे कॉन्फिडंट. हा कॉन्फिडन्स असाच येणार नाही आहे बघा, कॉन्फिडन्स निर्माण करा. कॉन्फिडन्स येतो कृतीतून, कॉन्फिडन्स येतो तुमच्या फ्लोमधून, कॉन्फिडन्स येतो तुमच्या रुटीनमधून. तो रुटीन जर तुमचा असेल प्रॉपर तर कॉन्फिडंट असणारच तुम्ही. ठीक आहे. आणि तरी मनाला सातत्यानं सांगायचे की आय कॅन डू इट. लक्षात, मी करू शकतो. थोडंसं ब्रेन प्रोग्रामिंग त्या पद्धतीने सांगतो, आय कॅन डू इट. एक क्लिअर लिहा, हा प्लॅन करा, तुम्ही कागदावर लिहा आणि त्याच्यावर पहिल्या प्लॅनच्या सुरुवातीला लिहा आय कॅन डू इट, मी करू शकतो. आणि आय एम डुईंग, मी करत आहे, हे पण त्याच्यामध्ये रुजवा. ठीक आहे. कॉन्फिडंट राहायचं आहे. लेक्चर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा नक्की इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत. 60 दिवस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जगा. हे 60 दिवस जगण्याचे आहेत तुमचे, खूप चांगले. ठीक आहे. हा फक्त प्लॅन नाही आहे, हे एक की ठरेल, हे एक मास्टर की ठरेल तुमचे प्रिलिम क्रॅक करण्याचे. तर ते अधिकाधिक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा, हे फॉलो करा. आणि काय बेस्ट प्लॅन कधी ठरतो, जेव्हा तो एक्झिक्यूट होतो तेव्हा. त्यामुळे ह्याचं एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी खूप महत्त्वाची आहे. हा प्लॅन करू नका, ह्याची अंमलबजावणी करा, यश तुमचंच आहे. धन्यवाद. इथंच थांबूयात, भेटूया पुढच्या लेक्चरला.